राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागातही उन्हाची तीव्रता वाढतीये। मुंबईकरांनीही कडक उन्हाचे चटके लागतायत। सांताक्रूजमध्ये 34 अंश तापमान नोंद झालेले आहे। त्याच वेळी हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही वाढल्यामुळे मुंबईकरांना घामाच्या धारा सुटल्या। मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाते। 17 ते 22 मार्च दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत साफसफाई सुरू होती। यामध्ये एकूण 79 किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आलेली आहे आणि यामध्ये एकूण 158 टन राडारोडा, 35 टन कचरा संकलन झाले। म्हाडाच्या नाशिकमधील 502 घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळतो। एकूण 502 घरांसाठी केवळ 1025 अर्ज प्राप्त झालेत। दरम्यान सोडत प्रक्रिया संपली आहे, तरीही सोडतीची तारीख अद्यापही जाहीर झाली नाहीये। त्यामुळे अर्जदारांना सोडतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे। पहाडी गोरेगावमधील इमारतींची पाण्याची देयकं म्हाडानं थकवलेली आहेत। अत्यल्प आणि अल्प गटातील घरांचा समावेश असलेल्या या इमारतींची पाण्याची 35 लाखांची देयकं थकवली आहेत, तर 20 लाख रुपयांचं वीज बिलही थकवलं गेलंय। त्यामुळे म्हाडानं तातडीनं थकबाकी भरावी अशी मागणी रहिवासी करत आहेत। कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अंबरनाथ येथील करवले गावातील जमिनीचा तिढा 10 वर्षांनंतरही सुटला नाहीये। पालिकेने या जमिनीसाठी 10 कोटी रुपये दिले होते। गेल्या 10 वर्षात कचरा विल्हेवाटासाठी नवं तंत्रज्ञान आल्यामुळे या जागेची आता गरजही उरली नसल्यानं जागेसाठीचा पाठपुरावा आता थांबवण्यात येईल अशी माहिती मिळते। डम्पिंग ग्राउंडवर ज्वालाग्राही मिथेन वायू निर्माण होतो आणि यामुळे अनेक वेळा पॉकेट फायर म्हणजेच आगी लागतात। या घटना रोखण्यासाठी पालिकेकडून एरोबिक एन्झाईम आधारित जैव संवर्धक वापरले जात आहे। एन्झाईम आधारित जैव संवर्धकामुळे कचऱ्याचं लवकर विघटन होऊन दुर्गंधी कमी होतीये, परिणामी आग लागण्याचं प्रमाणही कमी होत आहे। मुंबई महापालिकेकडून पुरवलं जाणारं पाणी बाटलीबंद पाण्यापेक्षाही स्वच्छ असल्याचं अहवालामध्ये स्पष्ट झालंय। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण योग्य मर्यादेमध्ये असल्याचं समोर आलंय। त्यामुळे 1.5 कोटी मुंबईकरांना शुद्ध पाणी पुरवल्याचा दावा पालिकेनं केलाय। देशातील विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होतीये। फेब्रुवारी महिन्यात देशात 1,40,40,00,000 लोकांनी विमान प्रवास केलाय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा प्रवासी संख्येमध्ये 11.4% वाढ झाली आहे। राज्यात राबवण्यात आलेल्या 100 दिवस क्षयरुग्ण शोध मोहिमेतून 40,471 क्षयरुग्ण सापडलेत। क्षयरोगासाठी अतिजोखीम असलेल्या निवडक 17 ग्रामीण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात आणि 13 महानगरपालिका कार्यक्षेत्रात ही मोहीम राबवण्यात आली। सर्व रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले। पुण्यातील शिक्षक चाचणी मे-जून मध्ये होणार आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांची अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेतली जाणार आहे। परीक्षेबाबत अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे। पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर आता स्मार्ट तिकीट खिडकी उघडण्यात आली आहे। यामुळे खिडक्यांवर ऑनलाईन पद्धतीने पैसे देणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळालाय। यापूर्वी रेल्वे स्थानकांवर रोख आणि ऑनलाईन अशा दोन्ही पर्यायांसाठी एकच तिकीट खिडकी होती। त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या प्रवाशांना रोख रक्कम देणाऱ्यांसोबत ताटकळत उभं राहावं लागायचं। लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनमध्ये पावसाळ्यात पाणी गळतीच्या समस्येवर अखेर रेल्वे प्रशासनानं तोडगा काढलाय। केबिनची काच आणि कोच बॉडीमधील पोकळी नवीन वॉटर प्रूफिंग तंत्रज्ञानावर आधारलेल्या पदार्थानं भरून काढली जाते। सांगलीच्या पलूसमध्ये कवी किरण शिंदे आठवण साहित्य संमेलन मोठ्या उत्साहामध्ये पार पडले। या संमेलनादरम्यान कथाकथन आणि कवी संमेलनाचं आयोजन होतं। अनेक कवींनी बहारदार कवितांनी उपस्थितांची मनं जिंकली आहेत। समर्थ साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि परिवर्तनवादी संघटनांनी या संमेलनाचं आयोजन केलं। चंद्रपूर शहरात क्षुल्लक वादातून घरासमोरील 2 दुचाकी पेटवल्यात। या प्रकरणी दुचाकी मालकानं अमित बैरागी या तरुणाविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलाय। कौटुंबिक वादातून तरुणांनी दुचाकीवर पेट्रोल ओतून पेटवून दिलं। यात दुचाकी जळून खाक झाल्या। येवल्यात कापडाच्या दुकानात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारला। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जम्मू काश्मीरमधील श्रीनगर सोनमर्ग मार्गावर बस आणि टॅक्सीचा अपघात झालाय। या भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 17 जण जखमी झालेत। मृतकांमध्ये महाराष्ट्रातील 3 पर्यटक आणि एका स्थानिक चालकाचा समावेश आहे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस म्हणून कर्नाटकी आंब्याची विक्री होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। याबाबत आता महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघानं पुढाकार घेतलाय। एपीएमसी बाजारात कोकणी हापूसची स्वतंत्र ओळख दाखवून तो वेगळा ठेवण्याच्या सूचना व्यापाऱ्यांना द्याव्यात अशी मागणी आंबा उत्पादक संघटनेनं केली आहे।
पुण्यातील बाजार समितीमध्ये परराज्यातून 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे। त्यामुळे शेवगा, ढोबळी मिरची, फ्लॉवर या भाज्यांच्या दरात घट झालेली आहे, तर हिरवी मिरचीच्या दरामध्ये मात्र वाढ झाली आहे। दरम्यान अन्न भाज्यांचे स्थिर भाव हे स्थिर असल्याची माहिती मिळते। सोलापुरात उन्हाळी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। या कांदा लागवडीमुळे शेतमजुरीसाठी होणारे स्थलांतर कमी होऊ लागले, त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे। बीडमधील माजलगावात टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी आधुनिक शेती केली आहे, मात्र भाजीपाला पिकांना बाजारात योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलंय। लातूरमधील बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली। टोमॅटोच्या कॅरेटला मिळणारा 100 रुपये दर आता 40 रुपयांवर पोहोचलाय, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। तर टोमॅटोच्या विक्रीतून मजुरीचा खर्चही निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मावळमध्ये प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात सौर ऊर्जा बसवण्यात आला। यामुळे शेतीसाठी शेतकऱ्यांना मोठा फायदा झालाय, तर ऑनलाईन फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकतात। गडचिरोली जिल्ह्यात मासेमारांना दुर्मिळ प्रजातीचा सकरमाऊथ कॅटफिश आढळलाय। शहरालगतच्या कठाणी नदीत मासेमारी करताना हा मासा आढळलेला आहे। पाण्याच्या तळाशी वास्तव्य करणारा हा मासा इतर सर्व माशांना व त्यांच्या अंड्यांना वेगवान पद्धतीने संपवत असल्याचं हौशी मासेप्रेमी नागरिकांना पर्यावरण प्रेमींनी सतर्कतेचा इशारा दिलाय। कोरोना काळात भरती केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठाणे महापालिकेनं घरचा रस्ता दाखवलाय। कोरोना काळात मनपानं 350 जणांची कंत्राटी पद्धतीने भरती केली होती। या डॉक्टर, परिचारकांसह इतर कर्मचाऱ्यांचाही समावेश होता। 6 महिन्यांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात आली होती आणि यानंतर या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली होती। एसटी बस चालवताना मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या चालकाला एसटी महामंडळानं बडतर्फ केले। शनिवारी सायंकाळी 7 वाजता दादरहून स्वारगेटला खासगी शिवनेरी बस निघाली। या बस चालक रात्री लोणावळ्याजवळ बस चालवत असतानाच चक्क क्रिकेट मॅच पाहत होता। त्याचा व्हिडिओ बसमधील एका प्रवाशाने रेकॉर्ड करून तो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवला। पुण्यात घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आलेली आहे। आरोपींकडून सोन्याच्या दागिन्यांसह 4 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या। शहरातील जवळपास 6 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखी एका आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले। राजीव पांडे याला झारखंडमधून अटक करण्यात आलेली आहे। 122 कोटींचा अपहार केल्याप्रकरणी ही 8वी अटक आहे।